नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडामध्ये। संस्था, शाळा व शिक्षक मित्रांसाठी महत्त्वाची माहिती आहे। 10वीच्या बोर्डाची प्रोफाईल अपडेट करण्यासाठी सर्व संबंधित शाळांना सूचना आलेल्या आहेत। प्रोफाईल अपडेट कशी करावी या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम आपण DIT नोकरी मदत केंद्रावर या वेबसाईटवर आल्याच्या नंतर या ठिकाणी महा SSC बोर्ड GOV.in वेबसाईट टाका। वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल। या ठिकाणी इन्स्टिट्यूट लॉगिन आहे, या इन्स्टिट्यूट लॉगिनवर क्लिक करा। यानंतर 10वीची जर आपल्याला प्रोफाईल भरायची असेल तर SSC लॉगिन या बटनावर क्लिक करा। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। जो आपल्याकडं शाळेला संस्थेला पुरवलेला असतो तो युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे। लॉगिन करा। लॉगिन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशनची वेबसाईट दिसणार आहे। ही वेबसाईट दिसल्याच्या नंतर आपण काय करा, या ठिकाणी प्रोफाईल अँड रजिस्ट्रेशन हा टॅब आहे, या टॅबवर क्लिक करा। या टॅबवर क्लिक केल्यानंतर स्कूल प्रोफाईल या टॅबवर क्लिक करा। पहिलं बाय डिफॉल्ट या ठिकाणी सेट असेल, या ठिकाणी एडिट पर्याय आहे, या एडिट पर्यायावर क्लिक करा। या ठिकाणी शाळेचा इंडेक्स नंबर, शाळेचं नाव, ॲड्रेस, टेक्निकल IT विषय आहे का, येस नो, त्यानंतर बोर्डाचा UDIS नंबर, शाळेचा ॲड्रेस, त्यानंतर बोर्ड, तालुका, पिनकोड, बँक डिटेलमध्ये बँक अकाउंट नंबर, अकाउंट सेव्हिंग आहे का करंट आहे, अकाउंट होल्डरचं नाव, त्याचबरोबर अदर डिटेल, परीक्षा कुठं होती, परीक्षाचं केंद्र कुठं, प्रायव्हेट आहे का मॅनेजमेंट आहे का गव्हर्नमेंट आहे, इत्यादी माहिती भरायची आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर संस्था डिटेल, शाळा ज्या संस्थेला अटॅच आहे त्या संस्थेचं नाव, संस्थेचं मॅनेजमेंट कसं आहे, प्रायव्हेट आहे गव्हर्नमेंट आहे, त्याचबरोबर संस्थेचा ॲड्रेस, संस्थेचा पत्ता, पिनकोड, त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक चेअरमन कोण आहेत, सेक्रेटरी कोण आहेत यांची माहिती द्यायची आहे। यांची माहिती देऊन नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर अदर डिटेल येते। अदर डिटेलमध्ये शाळेचं माध्यम कसं आहे, मराठी मीडियम आहे, ग्रँड आहे, नॉन ग्रँड आहे, सेल्फ फायनान्स आहे, इत्यादी माहिती द्यायची। इत्यादी माहिती दिल्यानंतर हेडमास्टर डिटेल, मुख्याध्यापकाची डिटेल द्यायची आहे। मुख्याध्यापक कोण आहे, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर, ईमेल ID इत्यादी माहिती द्यायची आहे। त्याचबरोबर शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती द्यायची आहे। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्कूल बिल्डिंग, स्कूल कंपाऊंड, रॅम्प, ड्रिंकिंग वॉटर, गर्ल मुलींचे वॉशरूम, मुलांचे वॉशरूम, संख्या, इलेक्ट्रिसिटी आहे का, त्याचबरोबर लाईट गेल्यानंतर पर्यायी पॉवरग्रस्त आहे का, फायर एक्झिट आहे का, फॅन आहे का, बेंचेस किती आहेत, कम्प्युटर लॅब आहे का, कम्प्युटर किती आहे, CCTV आहे का, CCTVची संख्या किती आहे, किती चालू किती बंद, त्याचबरोबर डिव्हिजन तुकड्या किती आहेत, त्या तुकड्यांची माहिती, टीचर किती आहेत, टीचरची माहिती इत्यादी माहिती भरून आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला विचारणार आहे आपल्या कोणकोणत्या विषयाची मान्यता आहे, 10वीच्या विषयाला कोणत्या मान्यता आहे आणि पेपरचं माध्यम मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ, सायन्स, सोशल सायन्स, मीडियम मराठी, इंग्लिश यापैकी हिंदी जे असेल ते माध्यम लिहायचं आहे। नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्याच्या नंतर पुढचा जी स्टेप आहे ते टीचर डिटेल आहे, ते आपल्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक यांची माहिती भरायची आहे। यासाठी शिक्षकाचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, जॉईनिंग डेट, रिटायरमेंट डेट वगैरे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे। अपॉइंटमेंट नंबर, शिक्षकाचं नाव, जन्मतारीख, शिक्षकाचं प्रोफेशन क्वालिफिकेशन, शिक्षकाचं अकॅडमिक क्वालिफिकेशन, शिक्षकाची बँक डिटेल, त्याचबरोबर शिकवले जाणारे विषय इत्यादी सर्व माहिती भरून आपल्याला ही माहिती सबमिट करायची आहे। आणि ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला सेंड टू प्रोफाईल बोर्ड ही जे बटन दिसेल या बटनावर आपल्याला काय करायचे, प्रोफाईल सेंड करायची आहे। अशा प्रकारे आपण 10वीच्या बोर्डाची स्कूल प्रोफाईल कशा पद्धतीने भरायची या संदर्भात माहिती घेतली। धन्यवाद।